नमस्कार, सुपर किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज आपण पाहूया पोटॅटो बाईट्स कसे बनवायचे। बटाट्यापासून बनणारी ही रेसिपी अगदी कुरकुरीत आणि टेस्टी बनते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे 4 मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहे आणि हे थंड झाल्यावर आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे। 10 ते 12 लसण पाकळ्या मी इथे बारीक कट करून घेतलेले आहेत। यावर 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा ऑरिगॅनो सीझनिंग, 2 चमचे कॉर्न फ्लॉवर, 2 चमचे तांदळाचं पीठ आणि चवीपुरतं मीठ घालायचंय। 1 चीज क्यूब आपल्याला इथे किसून घ्यायचंय। हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे। या प्रकारे सर्व छान मिक्स करून घ्यायचे। एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि हातावर असं रोल करून लांबट असा आकार द्यायचा आहे। या प्रकारे आपल्याला पोटॅटो बाईट्स बनवून घ्यायचे। मी याच प्रकारे सर्व पोटॅटो बाईट्स बनवून घेणार आहे। हे बटाटे आणि चीज पासून बनलेले असल्यामुळे हे तळताना कढईला चिकटू शकतात, त्यामुळे याला आपण कॉर्नफ्लोअरचं बाइंडिंग करूया। यासाठी मी इथे 1 चमचा कॉर्नफ्लोअर घातलेला आहे आणि हे सर्व कॉर्नफ्लोअर मध्ये घोळवून घ्यायचे। तेल मीडियम गरम झाल्यावर आपल्याला हे मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे आणि तळताना सुरुवातीला आपल्याला कमी क्वांटिटी टाकायची आहे, त्यामुळे आपल्याला तेलाच्या टेम्परेचरचा अंदाज येईल। पोटॅटो बाईट्स तेलात घातल्यावर आपल्याला मिनिटभर हे हलवायचं नाहीये आणि थोड्या वेळाने हे आलटून पालटून तळून घ्यायचे। सुरुवातीला आपल्याला हे मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे, नंतर थोड्या वेळाने आपण गॅसची फ्लेम वाढवू शकता। आपल्याला हे असं गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचे। तयार आहेत गरमागरम, बाहेरून कुरकुरीत, आतून सॉफ्ट पोटॅटो बाईट्स। मी हे टोमॅटो सॉस सोबत सर्व केले आहे। माझी ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।